ही पेंच नदीची मुख्य उपनदी. पेंचला जेही प्रवाह येऊन मिळतात त्यापैकी मध्य प्रदेशात येऊन मिळणारा हा प्रमुख प्रवाह. कुलबेहरा ही नदी पेंचच्या उजव्या तीरावर येऊन तिला मिळते आणि या दोन्ही नदीचं संयुक्त पाणी पुढे मध्य प्रदेशात असलेल्या मचखोरा या डॅममध्ये एकत्रित केलं जातं. पेंच नदीवर जे एकूण 3 धरणं आहेत त्यापैकी एक धरण मध्य प्रदेशात आहे, त्याचं नाव मचखोरा. त्या मचखोरा धरणामध्ये एकत्रित होणारं पाणी ही तिची उपनदी कुलबेहरा आणि पेंच या दोघींचंही असतं आणि नंतर पेंचला काही तिच्या उपनद्या पुढे येऊन मिळतात त्या मचखोरा धरणाच्या पुढच्या भागामध्ये. तर ही पेंचची प्रमुख उपनदी. हा जो मार्ग आहे नागपूर छिंदवाडा मार्ग, त्या छिंदवाडा मार्गावर असलेला हा कुलबेहरा नदीचा पूल. कुलबेहरा नदीच्या तीरावर एक स्थापत्य आपल्याला दिसतंय. नदीपात्रातीलच दगडगोटे एकत्रित करून इथल्या स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेताचा बचाव करण्यासाठी एक दगडगोट्यांची पाळ बांधलेली आहे आणि अतिशय सुबक पाळ आहे ती. स्थानिक दगडगोट्यांचा वापर त्याच्यामध्ये केलेला दिसतो. याच्यावरून असं लक्षात येतं की या नदीला पूर येत असावेत आणि त्या पुरापासून रक्षण करण्यासाठी या शेतकऱ्याने, या स्थानिक शेतकऱ्याने ही एक सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. से कैसे जाना बोला अभी? ये भागामध्ये नहीं था, खेड़ापति मंदिर थोड़ा सा थोड़ा ही दूर है। हाँ, वहाँ से अंदर घुसना है मस्त। कामिया रोड. कामिया रोड हरिशंकर बाहर से गारादई का निवासी हूँ मैं। पेंच नदी पे खड़ा हूँ मैं अभी। मोयारी गांव है ये, और इससे 1 किलोमीटर आगे जूना पाई से आई हुई नदी एक संगम है। इसके बाद बकाइन पे एक नदी झाबड़ाने से आई हुई, वो भी इस पेंच नदी में संगम है। ये 2 नदी संगम है इस नदी पे, पेंच नदी पे। और एक नदी ये अभी और आगे मिली हुई है अपन को, ये पुलिया छोड़ के। एक नदी ये है, ये बिलावर खुद तरफ से आई हुई है। तो वैसे यहाँ तक जो गारदई तक ये 3 नदी संगम है इसमें, पेंच नदी पे। इस नदी का नाम क्या है? इसको तो कोपासाड़ी करके बोलते हैं। कोपासाड़ी। हाँ, वरच्या भागात इटावाच्या पलीकडे मुत्तूर या ठिकाणी तिचा उगम होतो अशी माहिती स्थानिकांनी आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही आता पेंच नदीच्या उगमाच्या शोधात पुढे मार्गस्थ होत आहोत. शायद 12-13 किलोमीटर पड़ेगा यहाँ। 12-13. हाँ। पेंच नदी कहाँ से शुरू होती है? पेंच नदी जो है ये कहाँ से शुरू होती है? इधर से। तो गाड़ी जाएंगी क्या? गाड़ी कहाँ तक जाएंगी? गाड़ी मट्टी वाला रोड है क्या सीमेंट वाला रोड है? नहीं पैदल जाना पड़ेगा. कितना दूर है यहाँ से? गाड़ी चल जाती है मगर गाड़ी करना पड़ेगा. ये ऐसी मट्टी है कि नरम मट्टी है? गुरु वाली है. जोपर्यंत जातो तोपर्यंत पाहू. आपको घूम के जाना पड़ेगा. रास्ता है क्या? दिखाई देना मुझे. पेंच नदीच्या उगमापासून 200 मीटर अंतरावर आपण उभे आहोत. इथून जवळच म्हणजे केवळ 200 मीटर अंतरावर पेंच नदीचा उगम आहे.
हे मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये जुन्नरदेव तालुक्यात असलेलं मुत्तोर नावाचं गाव आणि या मुत्तोर गावी या पेंच नदीचा उगम होतो. त्या उगमस्थळी वेद प्रतिष्ठानची चमू आता येऊन पोहोचलेली आहे आणि केवळ 200 मीटर अंतर पायी चालून ते आता त्या उगमस्थळापर्यंत पोहोचत आहे. कणांसाठी कणांना बराच हे करावं लागलं. आप कहाँ के रहने वाले हैं? चतुर्धुर्वई। वो पहले के सियाने में पानी ज़्यादा निकलती थी। ये बस्ती है, ये दोनों बस्ती एक खती का है। यहाँ से हुमेला मार के न रे ले जाल लग के ये गांव बह जा सामने वाली करके इन्हें रोकथाम करे क्या। रोकथाम करने के बाद में ये कछु कोई परिहार आया हो तो यहाँ ऐसी ऐसी लगे करके इनने दफन कर दी पानी को। तो वो पानी दफन कर दिए तो वो दफन ही छोड़ गया, रास्ता फोड़ के चली गई गंगा माई। नाम भर रह गई। ये तो हमने यहाँ पे जब से है। अच्छा, आपके जन्म के पहले से है? हाँ। कौन से पेड़ है वहाँ पे? यहाँ पे मुंगे का है, हिर्रा है, जामुन। मेरा नाम लखन दुर्वे है, मैं मुत्तोर आमडाना रहता हूँ। और ये पेंच उद्गम स्थल जो है ये मेरे पूर्वजनों की खेती है यहाँ पे, और उसी जगह पे हम लोग भी रह रहे हैं, हम खेती कर रहे हैं। और यहाँ पे जो पेंच उद्गम के बारे में बोलते हैं तो हम लोगों ने तो पहले से देखे नहीं, जब से हमारी पैदाइश हुई है तब से हम लोग देखे हैं कि बारिश में जब बारिश होता है तब यहाँ पे नीचे से पानी ऐसा चढ़ता है। और जो ये दरारें दिख रहा है ना, ये दरारे में तो ऊपरेला पानी आता है, पर वो जो नीचे से पानी आता है वो हम मानते हैं कि ये पेंच उद्गम का है सूत्र होगा। नमस्कार। वेद प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित केलेली पेंच नदी शोध यात्रा ही आज 25 मे 2025 रोजी पेंच नदीच्या उगमस्थानावर येऊन पोहोचलेली आहे. हे जे स्थळ आहे हे मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात जुन्नरदेव तालुक्यामध्ये मुत्तोर ग्रामपंचायत अंतर्गत आमाढाणा नावाचा एक छोटासा पाडा आहे. त्या पाड्यामध्ये हे चत्रू धुर्वे यांचं शेत, हे पारंपरिकरित्या या ठिकाणी शेती करतात. यांची शेती या परिसरात आहे आणि यांच्या शेतीमध्ये हे पेंच नदीच्या उगमाचं स्थळ आहे आणि या ठिकाणून ही पेंच नदी उगम पावते असं सार्वत्रिक या भागातल्या लोकांचा विश्वास आहे आणि त्यांनी ते स्थळ जपलेलं आहे. पेंच नदीपर्यंत पोहोचण्याचे अनेक नामफलक आपण आतापर्यंत बघितलेले आहे. या स्थळाबद्दल असं बोललं जातं की आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाणी दिसत नाही, परंतु पावसाच्या वर्षा काळामध्ये हा जो प्रवाह आहे, नदीचा प्रवाह, जो उगमस्थान, हा असं खालून पाणी असं वर येतं आणि याला वरून पाझर असतो, परंतु खालून सुद्धा पाणी असं वर येताना दिसतो, असं या ठिकाणी या दुर्वे फॅमिलींचं मत आहे. आणि हा जो प्रवाह आहे आणि आपल्या आजूबाजूचा संपूर्ण ज्या टेकड्यांचा भाग आहे, इथून येणारं पाणी या समोरच्या छोट्या प्रवाहातून पुढे वाहत जातं आणि इथून मग पेंच नदीचा उगम होतो आणि पुढे मग तिला अनेक छोटे प्रवाह या ठिकाणी येऊन मिळतात आणि ती पुढे नागपूर जिल्ह्यात जाऊन कनान नदीला बिना संगम इथे मिळते पारशिवनी तालुक्यामध्ये. तर हे या स्थळाचं महत्त्व आहे. वेद प्रतिष्ठान नागपूरच्या या पेंच नदी शोध यात्रेमध्ये डॉक्टर अश्विन किनारकर यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आलेली ही पेंच नदी शोध यात्रा, याच्यामध्ये वेदचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर नरांजे, वेदचे सचिव श्री खुशाल कापसे, सर्पमित्र घनश्याम भडांगे, एक शिक्षक निवृत्त कलावंत कृष्णा चावके सर, ग्रामगीताचार्य ओंकार पाटील, हास्यकवी राजेश माहूरकर आणि एक नवकवी कमलेश सोनकुसळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अनेक जणांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि मदत केली. आणि जे याचं चित्रीकरण करत आहेत ते डॉक्टर लोकेश तमगिरे, ते स्वतः पक्षीमित्र आहेत.
अशी ही 9 जणांची ही टीम आहे आणि हे पेंच नदीच्या उगमस्थानापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. आजची झोपण्याची व्यवस्था इथे केलेली आहे आमची आणि जेवणाचा स्वयंपाकाचा तयारी इकडे सुरू आहे.